2019 नंतर आता 2025 मध्ये सुद्धा मविया 2.0 स्थापन करण्यात शरद पवार शिल्पकार ठरणार का असा प्रश्न निर्माण होतोय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला रोखण्यासाठी मविया प्लस मनसे अशी आघाडी तयार करण्याचे पवारांचे प्रयत्न सुरू आहेत, पण यामध्ये एक अडसर आहे आणि तो म्हणजे काँग्रेसचा। कारण मनसेवरनं काँग्रेसमध्ये मतमतांतर बघायला मिळतात। बघूयात याच बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगत आहे, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगतो। भाजपला हरवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत। काँग्रेस पक्ष हा आमिबाव सारखा आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे। मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालताय। विधानसभेप्रमाणेच मुंबई महापालिकेसाठी सुद्धा काँग्रेसनं घोळ घालण्यास सुरुवात केली। कारण मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह दिसून येत आहेत। एकीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षा मनसेला ठाम विरोध करतायत, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवारांनी मनसेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले। ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आम्ही देशाचे संविधान मांडणारी मंडळी आहोत, आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगत आहे, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगतो। साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे। मुंबईतील चिंतन शिबिरानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला, तर गुंडागर्दी करणाऱ्या मनसेसोबत कधीही जाणार नाही अशी भूमिका खासदार वर्षा गायकवाडांनी जाहीर केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सुद्धा मनसेसोबत जाण्यास विरोध दर्शवला। दरम्यान भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवं अशी भूमिका विजय वडेट्टीवारांनी घेतली। यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी काँग्रेसला अमिबाची उपमा देत कुणाकडे मेंदू आहे असा खोचक सवाल केलाय। काँग्रेसला अमिबा म्हणणाऱ्या संदीप देशपांडेंवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी पलटवार करत मनसेला सरड्याची उपमा दिली आहे। काँग्रेस पक्ष हा आमिबाव सारखा आहे, इथे पण पाय 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 आहे। मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचं चालणार आहे? हे जे काय बोलतायत ते अमिबाचे पायच बोलतायत। अमिबा कसं तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे। मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही यावरून काँग्रेसमध्ये मतमतांतर आहे। काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी एक्सपोज करत रोखठोक भूमिका घेतली। दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेता येणार नाही, हा मुंबई काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेले आहेत, ही लोकेच्छा आहे। यासाठी कोणाचे आदेश किंवा परवानगीची गरज नाही। शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत। मुंबई वाचवा। मतदार यादीतल्या घोळाविरोधात महाविकास आघाडीसह मनसेने सुद्धा हिरिरीने भाग घेतला। इतकंच काय तर सत्याच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच पुढाकार घेतल्याचं दिसून आलं। त्यामुळे आता भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये रोखण्यासाठी विरोधक एकत्र येण्याचा सूर आळवू लागले, पण काँग्रेसची गोंधळलेली भूमिका यात अडसर ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।